नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत निफ्टी अनालिसिस फॉर एक्सपायरी अँड फॉर नेक्स्ट वीक प्लॅनिंग. तर आपण 3 वाजून 15 मिनिटांनी आपल्या ग्रुपला ह्या लेवल्स शेअर केले आहेत. आपला व्ह्यू काय आहे? इफ मार्केट आपला व्ह्यू होता की इफ मार्केट क्लोजेस अबव 24,550, then we can expect tomorrow's expiry around 24,677. सो ह्या लेबल्स आपण काढलेल्या आहेत. तर ह्याचं अनालिसिस आपण करूया. हे आपण का का एक्सपेक्ट करतोय? थोडासा वीकनेस आलाय मागच्या 3 दिवस मार्केटमध्ये. 31 जुलैला खूप मोठी मूव्ह झाली आणि मागचे आठवडा किंवा तर मग उद्या ट्रिगर असू शकतो. ट्रेंड कंटिन्यू होईल बुलिश किंवा एक डेलीवर आपला कन्क्लुजन निघलं की आपण डेलीवर आहोत, बुलिश आहोत. स्ट्रॉंग बुलिश पण म्हणू शकतो आपण. स्ट्रॉंगली बुलिश ऑन डेली टाइम फ्रेम. प्राइस एक्शन अँड कन्फर्मेशन विथ मॅक्स. इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सब चेंज ऑफ ट्रेंड मॅगडी मध्ये येतो किंवा आता वरतीच जायचं आहे तर मार्केट जबरदस्त मुवमेंट देईल. जितकी मोठी टाइम फ्रेम तितका मोठा मुवमेंट. जस्ट 0 लाईनला क्रॉस केलं पाहिजे मॅगडीने आणि वरती येण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे. त्याच वेळेस जर RSI 60च्या आसपास पोहोचला, समजून घ्या 0 लाईनच्या वरती ट्राय करताय आणि RSI 60च्या तिथे आहे. तर इथे इज अ गोल्डन कॉम्बिनेशन टू टेक बुलिश ट्रेड. मग आपण ह्या फक्त 2 गोष्टींमुळेच घेत नाहीये. हे दिस इज गोल्डन कॉम्बिनेशन. पण आणखीन ते कन्फर्म झालेलं नाही. ट्रेडिंग इज प्रेडिक्शन गेम किंवा तुम्ही सेंटिमेंट ओळखू शकता. तर प्राइस ऍक्शन मध्ये काय सांगताय? प्राइस ऍक्शन मध्ये हा खूप मोठा फॉल आला वीकली चार्टवर. हा फॉल त्याच्यानंतर मार्केट रिव्हाइव्ह झालं ऍज पर एक्सपेक्टेशन, बाउन्स आला. त्यानंतर परत खालती जाण्याचा प्रयत्न करते आणि हे साइडवेज मध्ये आहे. जरी मार्केट साइडवेज मध्ये आहे आणि बुलिश झालेलं नाहीये पूर्णपणे आणि साइडवेज मध्ये आहे, मग एक तर मार्केट इथून रिव्हर्स होईल किंवा खाली जरी जायचं असलं, आता इथून का रिव्हर्स होईल किंवा इथून खाली येऊन परत का नाही जाणार? कारण का ऑलरेडी इट्स हॅपन. इथे हे रिट्रेसमेंट झाली आणि हे कंटिन्युएशन झालेलं आहे. आता कंटिन्युएशन एक्सपेक्टेड आहे इफ बुलिश. पण जर मार्केटला खाली जायचं आहे तर मार्केटला अगोदर रिटेलरला ट्रॅप करावं लागेल, ट्रॅप करावं लागेल. असं येऊन मार्केट खाली जाईल. मग मार्केट इथं जाण्यासाठी एक चांगली डेट पाहिजे. ती एक्सपायरी पेक्षा वेगळी कुठलीच नसू शकते मार्केट ट्रॅपिंगसाठी. आणि हा वीकलीची गोष्ट करतोय, त्यामुळे वीकलीवरती मार्केटला जर खाली जायचं आहे तर इट शुड गेट बाउन्स. आणि तो बाउन्स कुठपर्यंत येईल त्याची लेवल आपण दिलेली आहे मार्केटची. ती काय आहे लेवल? इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. इथून पण वळू शकता.
तर एसएमसी वापरत असताना आजकाल एसएमसी फेमस आहे मार्केटमध्ये. दिस इज द लेवल फॉर एसएमसी. फेअर व्हॅल्यू गॅप, एफईजी. हा एफईजी जर पूर्ण करायचा आहे मार्केटला, किंवा हा एफईजी, ते दोन आहेत. तर विच एफईजी इज मोर सिग्निफिकंट, जो हायर लो किंवा लोअर लोच्या जवळचा असतो. सो दिस इज अ फर्स्ट वन, फर्स्ट एफईजी. खूप महत्वाची आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही लेवल, किंवा हे ऑर्डर ब्लॉकची लेवल. ऑर्डर ब्लॉकची लेवल आहे. तर आपण ह्यासाठी कुठल्या लेवल्स दिलेल्या होत्या? मार्केट शुड बाउन्स अप टू ऍट लिस्ट दिस. आपण जास्त अपेक्षा नाही, पण कमीत कमी ही लेवल आहे, ही आहे 24,000, 25,000ची एक्झॅक्टली. तर सायकोलॉजिकल लेवल पण आहे आणि आपलं एफजी पण तिथंच आहे. तर आपण ती न घेता हा जो गॅप आहे ह्याच्यावरची आपण 25,150ची लेवल लिहिली आहे पुढच्या आठवड्यासाठी. इट इज 25,150 रफली. टू बी प्रिसाइज चार्टमध्ये दिसेल आपण जर अनालिसिस डीपली केल्यावर. 25,150 इज अवर लेवल फॉर नेक्स्ट वीक. मग उद्यासाठी जर आपल्याला लेवल पाहिजे, तर ओव्हरऑल व्ह्यू काय बनलाय? डेलीसाठी बुलिश आहे. वीकलीवर वी आर एक्सपेक्टिंग बाउन्स, देन बेअर कंटिन्युएशन, और वी आर इफ दॅट्स नॉट, जर ते होत नाहीये तर मार्केट कंटिन्युअरली वरती जाईल. तर वरती गेलं तर ते दिसेलच, पण तरी पण एक बाउन्स एक्सपेक्टेड आहे. कमीत कमी एक बाउन्स येऊन मार्केट खाली जाईल पुढच्या आठवड्यामध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण काय ह्याच्यावरच आपण, ह्या व्ह्यूवरच आपण एक कॅलेंडर रेशो स्प्रेड बनवणार आहे. तर आपलं अनालिसिस झालंय. आता देअर आर आणखीन एक कन्सेप्ट आहे की मार्केट झिरो लाईनच्या जवळ जर मॅगडी असेल तर इथं मोर चान्सेस टू गेट डायव्हर्टेड अगेन टू बी बिगर ट्रेंड, टुवर्ड्स अ बिगर ट्रेंड. मग बिगर ट्रेंड साठी येण्यासाठी कमीत कमी त्याला असं यावं लागेल, तर इथे थोडस वरती येऊन खाली जाईल. म्हणजे वन कॅन्डल वी कॅन एक्सपेक्ट लाईक दिस इयर, देन और जस्ट ही जी कॅन्डल आहे ही कंप्लीट होईल, असं वरती जाईल, नंतर रिट्रेस होईल आणि इथे क्लोज होईल, किंवा इव्हन क्लोज. तर पण ऍटलिस्ट वीक तरी टच होईल आपली ह्या लेवलला 25,150ला, अशी अपेक्षा आहे. जर मार्केटला बिअरिश कंटिन्युएशन करायचं आहे. इफ मार्केट वॉन्ट टू गो अपसाइड, देन देर इज नो लिमिट, मीन्स दॅट इज अनदर सिनारियो. तर मिनिमम, बेअर मिनिमम व्ह्यू आपण घेतलाय की बुलिश फॉर नेक्स्ट वीक. डेलीवर बुलिश आहे. दिस इज आवर व्ह्यू आणि दीज आर आवर लेवल्स. मग क्विकली आपण एक प्लॅन बनवूया, आपला ट्रेड एक्झिबिशनचा प्लॅन. हे वरती जाईल, आणि परत खाली येईल. ऍज पर आवर व्ह्यू फॉर नेक्स्ट वीक, मार्केट बाउन्स करेल आणि नंतर परत खाली येईल, असा व्ह्यू आहे. मग
आपल्याला अपसाईड लिमिटेड आहे, लिमिटेड अपसाईड. अपसाईड आणि डाऊनसाईड, अनलिमिटेड डाऊनसाईड. तर आपण काय करणार आहे, ह्या दोघांच्या मध्ये मार्केटला ट्रेड करणार आहे. कारण अनलिमिटेड झालं तर आपल्याला काही नुकसान नाही झालं पाहिजे. आपण स्ट्रॅटेजी प्लॅन कशी करणार आहे, की डाऊन साईडला मार्केट किती जरी गेलं, पण मला नुकसान नाही झालं पाहिजे. पण ते एका दिवसात जाणार नाही, एका आठवड्यात जाणार नाही. इट विल टेक टाईम. सो मग टू बी एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय होणार आहे? सपोज मार्केटमध्ये काय होणार आहे? दिस इज अवर मार्केट आणि आपण मार्केटला काय अपेक्षा करतोय? अगोदर बाउन्स येईल आणि नंतर खाली येईल. असं खाली कंटिन्यू जाईल. आपल्याला जी स्ट्रॅटेजी बनवणार आहे आपण ती अशीच बनवणार आहे. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जर मार्केट इथं एक्सपायर झालं तर मॅक्सिमम प्रॉफिट व्हायला पाहिजे, अशी स्ट्रॅटेजी बनवूया. आणि इथे खाली आलं तर आपलं होईल, पण इकडे नुकसान नाही झालं पाहिजे. अनलिमिटेड डाऊन साईड आहे किंवा रिस्क फ्री एरिया असला पाहिजे, जिकडे जास्त प्रोबॅबिलिटी आहे जाण्याची तो रिस्क फ्री करतोय आणि कमी प्रोबॅबिलिटीच्या इकडे आपण थोडीशी रिस्क घेतोय. मार्केटचं कंटिन्युएशन केलं तर आपण लॉसमध्ये बाहेर येऊया. पण मार्केटने जर बाउन्स घेतला आणि परत मार्केट खाली आली तर आपल्या ह्या सगळ्या पिरियडमध्ये प्रॉफिट भेटणार आहे. इथून मार्केट इथून वरती गेलं तरच लॉस होईल. तर आपल्याला समजलं आपल्याला काय करायचंय. आपल्याकडे ही 25,150 ची आहे आणि आपल्याला इथून खाली किती पण मार्केट राहिलं तरी पण लॉस नाही झाला पाहिजे, स्ट्रॅटेजी बनवायची. आता क्लिअर समजलं असेल तुम्हाला की आपण काय करायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे कॅलेंडर रेशो एक मेथड आहे, कॅलेंडर रेशो, रेशो स्प्रेड. कॅलेंडर रेशो स्प्रेड मध्ये काय करतो, कॅलेंडर नावाचा शब्द होतो त्यावेळेस आपण 2 एक्सपायरी मध्ये पोझिशन बनवतो. मोर दॅन 2 एक्सपायरीज ज्यावेळेस कॅलेंडर हा शब्द कुठल्या पण स्ट्रॅटेजी त्यावेळेस मोर दॅन 2 एक्सपायरीज, मोर दॅन 2 एक्सपायरीज. अँड रेशो मीन्स 2 एक्सपायरीचे मल्टिपल लेग्स आहेत, त्यांचे रेशो. सपोज करंट एक्सपायरी आपण 2 लॉट घेतले तर फार एक्सपायरीचे आपण 1 लॉट घेणार. दिस इज रेशो जो आहे तो 1:2 आहे, 1:2:1 आहे. तर दिस इज कॉल्ड रेशो. आणि स्प्रेड मीन्स वी आर टेकिंग डिफरंट स्ट्राइक्स ऑफ डिफरंट एक्सपायरी. तर हे आहे कॅलेंडर स्प्रेड. आपण आज बनवतोय किंवा उद्या जर आपल्याला हा 24,800चा कॉल 200च्या अराउंड भेटला तर आपण सेल करणार नाही. ते डिपेंड आजच्या कंडिशन नुसार आपण पी सेल करेल. उद्याच्या कंडिशन नुसार बघूया काय करायचं. इट इज फॉर जस्ट फॉर इलिस्ट्रेशन पर्पज.